अंडर-19 विश्वचषकावरती भारतानं 6व्यांदा नाव कोरलेलं आहे। अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतानं इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला। भारतानं दिलेल्या 412 धावांचा आव्हानांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 311 धावांवरती गारद झाला। भारतासाठी सलामीवीर वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी केलेली आहे। त्याला आयुष म्हात्रेनं देखील अर्धशतकीय साथ दिलेली आहे। इंग्लंडसाठी कॅलेब फाल्करनं शतकी खेळी करत एकाकी झुंज दिली, मात्र इंग्लंडचा संघ 311 धावांवरती सर्वबाद झाला। भारतासाठी आर.एस. अमरेशनं 3 तर कनिष्क चौहाननं 2 विकेट घेतलेल्या आहेत। दरम्यान वैभव सूर्यवंशीच्या शानदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच सह मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कारही त्याला देण्यात आलेला आहे। तर वसईचा सुपूर्त आयुष म्हात्रेच्या नेतृत्वामध्ये भारताच्या अंडर-19 संघानं 6व्यांदा वर्ल्ड कप जिंकलाय। विजयी होताच आयुष म्हात्रेच्या मूळ गाव बोळींज परिसरामध्ये जल्लोष करण्यात आला। बँड बाजा वाजवत परिसरातील नागरिकांनी आनंद साजरा केलाय। आमच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया आयुष म्हात्रेच्या वडिलांनी दिलेली आहे। आज आपल्या वसईकरांना तर मोठा प्राऊड फील आहे। या वर्ल्ड कप साठी इतक्या वर्षाची जी मेहनत चालली होती, त्या मेहनतीमध्ये कारण 19चा वर्ल्ड कप हा जो आयुष्यामध्ये एकदाच खेळायला मिळतो। तुमची क्रिकेटची जर्नी चालू झाली कशी टप्प्याटप्प्याने वाढणार की तुम्हाला इतर वर्ल्ड कप खेळायला मिळण्याची चान्सेस असतात, पण 19 हे लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे आणि त्या अचिव्हमेंट मध्ये त्या टीम मध्ये आपला सहभाग असणं आणि त्या टीमचं आपण लीड करणं आणि तो वर्ल्ड कप घरी घेऊन येणं याच्यासारखा आनंद नाही। या आनंदाला शब्द नाही। तर कर्णधार आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार अभिज्ञान कुन्नू याचा एमसीए लवकरच सत्कार करणार आहे। भारताच्या विजयानंतर अजिंक्य नाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली। भारतीय अंडर-19 संघाचं मी अभिनंदन करतो आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की भारतीय जो कर्णधार होता आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार होता अभिज्ञान कुंडू हा मुंबईचा आहे। त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। प्रत्येक क्लब सेक्रेटरी असेल, एपेक्स काउन्सिल मेंबर असेल किंवा छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असेल, आज सगळ्यांना त्यांच्याबद्दल एक कौतुक वाटतंय। तर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत अंडर-19 संघाचं कौतुक केलेलं आहे। तर पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नक्की काय ट्विट केलंय। भारताची क्रिकेटमधील प्रतिमा पुन्हा एकदा चमकली आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय। अंडर-19 संघानं विश्वचषक मायदेशात आणल्याबद्दल त्यांचा खूप अभिमान वाटतो असे गौरव उद्गार जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढलेले आहेत। संपूर्ण स्पर्धेत या संघानं अपवादात्मक कौशल्य दाखवत अतिशय उत्तम कामगिरी केली आहे असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलंय। हा विजय अनेक तरुणांसाठी आणि खेळाडूंसाठी प्रेरणा देणारा ठरेल, त्यासोबत खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा असं देखील मोदींनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे। पाहुयात त्यांनी नक्की काय ट्विट केलंय। भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण आहे, विरार आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आयसीसी अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। तर विरारचा आपलाच मुलगा आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली या संघानं धैर्य, शिस्त आणि अढळ दृढ निश्चय दाखवला असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। अंतिम सामन्यामध्ये 80 चेंडूमध्ये 175 धावांची उत्कृष्ट खेळी केल्याबद्दल वैभव सूर्यवंशीचा विशेष उल्लेख करावा लागेल असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। आपल्या तरुणांनी केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर देशाची मनही जिंकली आहेत असं देखील फडणवीसांनी म्हटलं।